रेकॉर्डिंगचं हे कर ना. नमस्कार. गुड इव्हनिंग नमस्कार. फॉर मंडे. गुड इव्हनिंग आपण सर. आज जे मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत आणि त्या प्रत्येक उद्योजकापर्यंत पोहोचाव्यात म्हणून मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे. तसेच उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून आणि त्याचे निरसन करणं हा आपला मंडे म्युझिकचा एक प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हास, सेल्स प्रोसेस, त्यानंतर कस्टमर एम्पॅथी मॅप अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केलेली आहे. आजचे आपले गेस्ट स्पीकर आहेत सचिन सावंत. यांचं नमस्कार. इंट्रोडक्शन म्हणजे गेली 10 वर्ष हे पेरोल, ऑडिट आणि लेबर लॉच्या क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून सीझन प्रोफेशनल म्हणून काम करत आहेत. आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया एच आर आणि एच आरच्या प्रोसेसेस या कॉर्पोरेट आणि कंपन्यांसाठी किती उपयुक्त आहेत. तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्याच तोंडून आपण आज ऐकूया. ओव्हर टू यू सचिन सावंत सर. थँक्यू. येस. येस. धन्यवाद. धन्यवाद सचिन सर फॉर अ लवली इंट्रोडक्शन. आणि म्हणजे आज आपण हे जे सेशन अँथनी सरांनी संधी दिल्या त्यासाठी अँथनी सर तुमचे देखील मनापासून आभार. तर आपण सुरुवात करूया. आणि सेशन म्हणजे आपण हे थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवू, म्हणजे असं नाही की फक्त मी एकटाच बोलणार आणि तुम्ही ऐकणार. तर मध्ये मध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तरी तुम्ही ते प्रश्न विचारा, आपण त्या शंकांचं निरसन करत करत पुढे जाऊ. ओके, सो इट विल बी इंटरॅक्टिव्ह सेशन. तर मध्ये जरी तुम्हाला काही शंका आली, मला थांबवून जरी विचारायचं तर तुम्ही विचारू शकता. ओके. तर मी सुरुवात करतो. पहिलं मी माझं सरांनी तर माहिती दिलीच आहे. माझं नाव सचिन सावंत आणि गेली आता 10-11 वर्ष मी या क्षेत्रात आहे, लेबर लॉ मध्ये. म्हणजे लोकांना म्हणजे जेव्हा मी स्वतः देखील जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला इनिशियल स्टेजला मला स्वतःला माहित नव्हतं की लेबर लॉ म्हणजे काय आहे. मला फक्त एच आर म्हटलं की लोकांना फक्त काय वाटायचं की बाबा लोक हायर करणं, कामावर ठेवणं म्हणजेच एवढ्या पुरताच एच आरचा रोल आहे. तर ऍक्च्युली तो तेवढा मर्यादित न राहता त्यानंतर म्हणजे हायर करणं ही फक्त एक सुरुवात आहे. म्हणजे सुरुवातीचं एक 10 ते 20% काम आहे, पुढचं 80% काम त्याच्यानंतर सुरू होतं. ज्याला आम्ही आमच्या भाषेत एक एम्प्लॉई लाईफ सायकल म्हणतो. म्हणजे एक एम्प्लॉई येणं, तुमच्याकडे जॉईन करणं, त्याच्यानंतर तो ऑनबोर्ड होणं, त्याच्यानंतर त्याचं तुमच्याकडे काम करणं, मग त्यामध्ये अप्रेझल आलं, PMS आलं, परफॉर्मन्स रिव्ह्यू झाला, त्याच्यानंतर त्याची ग्रोथ झाली, हे सगळं. हॅलो, आवाज येतोय ना माझा? येस येस, कंटिन्यू हा. कंटिन्यू. ओके. तर त्याच्यानंतर त्याचा परफॉर्मन्स झाला, त्यानंतर तो जेव्हा सोडूनही जातो त्यानंतर त्याचं एक्झिट फॉर्मॅलिटीज आणि त्याच्या जे काय त्याचं कॅल्क्युलेशन, त्याची ग्रॅज्युटी पासून सगळं, हे लाईफ सायकल, ज्या एका एम्प्लॉईचा लाईफ सायकल म्हणून आपण त्याला म्हणतो. त्याच्यात लेबर लॉ हा खूप मोठा रोल प्ले करतो. ओके. तर ह्याच्यामध्ये लेबर लॉ काय आणि त्याचे ऍज अ उद्योजक आपल्याला याचे काय फायदे आहेत, तर आपण जास्त त्याच्याबद्दल आज आपण बोलू. कारण जनरली नावामध्ये लेबर लॉ म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त हे कामगारांच्या फायद्याचंच आहे, लेबर लोकांचे. त्यात पण कामगारांमध्ये पण लेबर म्हणजे जे एकदम ब्लू कॉलर लेबर आहेत त्यांच्यासाठीच हे बनलेत लेबर लॉ. हा बऱ्याचदा मिसकन्सेप्शन असतो, तर ऍक्च्युली तसं नाहीये. लेबर लॉ हा सगळ्यांना ऍप्लिकेबल असतो, मध्ये ब्लू कलर असू दे, व्हाईट कलर असू देत, कॉर्पोरेट एम्प्लॉई असू दे. लेबर लॉ इज फॉर एव्हरी वन, दोज हू इज वर्किंग अँड दोज हू इज द ओनर ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके. त्याआधी आपण बघूया लेबर लॉची थोडी आपण हिस्ट्री बघूया. म्हणजे याच्यात आपल्यात पण आपण जसं मी विचारतो की लेबर लॉ म्हणजे तुमच्यात जर कोणाला लेबर लॉ बद्दल जे काही माहिती असेल, थोडं कोण बोलू शकतं, एखाद एखाद जण आपण, की काय तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल, म्हणजे मला पण थोडी कल्पना येईल. सचिन सर किंवा कोणी. हं. येस. लेबर लॉ म्हणजे मला तरी आतापर्यंत माहिती आहे की जे ESIC, PF हं. हे जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हे फक्त ब्ल्यू कॉलर साठी आहे. तर मला त्याचं आता ते कन्सेप्शन आहे की मिसकन्सेप्शन आहे ते तर तुम्हीच क्लिअर करा. कारण मला आतापर्यंत माहित होतं की हे फक्त ब्ल्यू कॉलर साठी दॅट इज आहे. यूज होतात. PF, हं, ESIC हं, या गोष्टी. हं, हं. थोडंसं ओके. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. ओके. ओके. ठीक आहे, चालेल. मी त्याच्याबद्दल बोलू, म्हणजे फ्लो मध्ये येईलच PFSIC. पण हा एक त्यातला एक भाग झाला, म्हणजे लेबर लॉ कम्प्लायन्स मधला एक पेरोल रिलेटेड हा एक छोटा कम्प्लायन्स झाला. मी ओव्हरऑल होल लेबर लॉ बघितलं काय याच्याबद्दल थोडा इतिहास सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून माहिती मिळेल की जेव्हा आपल्या देशात जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि तेव्हा गिरणी कामगार म्हणजे आपली मुंबईत तुम्हाला माहिती आहे की
गिरणी कामगारांसाठी आणि गिरण्यांसाठी खूप फेमस होती. तर गिरणी कामगारांना ना 14 तास ते 18 तास ना काम करून घेतलं जायचं, राबवून घेतलं जायचं. आणि त्याच्यामुळे म्हणजे काय म्हणजे एकदा बोलतात ना, माणसाला ना अक्षरशः जनावरांसारखी ट्रीटमेंट मिळायची जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर असं झालं की म्हणजे आता इतकं एक्सप्लॉयटेशन चाललंय आणि त्यांचा असा कोण त्यांचा वाली नाही किंवा कोण नेताच नव्हता की तो याच्याबद्दल आवाज उठवेल आणि ह्या सर्व गोष्टी कुठेतरी बा बंद करेल. तर 10 जून 1990, ओके, तर सॉरी 10 जून 1890, स्वातंत्र्यापूर्वी 1890 ला नारायण मेघाजी लोखंडे यांनी लेबर लॉस सर्वात पहिल्यांदा आपल्या इथे इंट्रोड्यूस केला. ओके. त्यांनी परदेशामध्ये कामगारांना कसे वागणूक दिली जाते, त्यांच्यासाठी काय फॅसिलिटीज आहेत, याचा सगळ्यांचा अभ्यास केला. आणि तो त्यांनी आपल्या देशामध्ये ते सरकारसमोर त्यांनी मांडला प्रस्ताव की आपल्या इथे आपल्याला हे कामगारांचे, कारण ही जी पिळवणूक चालली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा हा इंट्रोड्यूस केला. आणि अल्टिमेटली आता त्यांनी इंट्रोड्यूस केला म्हणजे असं नाही की सरकारने पटकन तो एक्सेप्ट केला. तर सरकारने त्याला नाही म्हटलं. मग त्यानंतर त्यांनी एक चळवळ उभी केली की कामगारांना म्हणजे जे चाललंय की 18 तास 14 तास काम हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांना योग्य वर्किंग आवर्स असले पाहिजेत, त्यांना मध्ये योग्य सुट्टी मिळाली पाहिजे, नंतर ब्रेक असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मग त्यांनी एक मोठी चळवळ उभी केली. आणि ती चळवळ उभी केली त्यासमोर सरकारला नमतं व्हावं लागलं. आणि मी स्वातंत्र्य काळापूर्वीचं म्हणतोय, म्हणजे तेव्हाही आपल्याकडे असे नेते होते की ज्यांनी त्यांचं राज्य असूनही त्यांनी कामगार कायद्यांना मान्यता दिली. आणि हे लेबर लॉ नारायण मेघाजी लोखंडेने पास करून घेतले आपल्या इथे. सो सगळ्यात पहिले लेबर लॉ आपल्या इथे इम्प्लिमेंट करणारा व्यक्ती हा मराठी माणूस होता, नारायण मेघाजी लोखंडे. आणि अ, आजची आपली जी रविवारची जी सुट्टी आपण एन्जॉय करतो, जी आपल्याला 6 दिवस काम म्हणतात, ती ही नारायण मेघाजी लोखंडेनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली की 6 दिवस सोमवार ते शनिवार काम केल्यानंतर एक दिवस मध्ये सुट्टी असली पाहिजे. हे आणि त्यानंतर ही रविवारची सुट्टी, म्हणून तेव्हापासून तर हा रविवार ठरवला गेला की रविवार हा सुट्टीचा दिवस. त्यापूर्वी 7 दिवस 12 ते 14 तास काम, हे अशी परिस्थिती कामगारांची होती. स्पेशली जे मिल कामगार होते त्यांच्यासाठी. तर त्यानंतर हा लेबर लॉ आणि त्यानंतर मग तो पुढे वाढत वाढत गेला. आणि लेबर लॉ म्हणजे म्हणतात ना, आता आजचे 44 ते 48 लेबर लॉ आज आज आपल्या देशामध्ये आहेत. तर ते कोणते कोणते आहेत ह्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. ओके. तर आता 44 मध्ये आता अगेन ते खूप खोल विषय आहे, खूप वास्ट आहे. त्याच्यातले जे मेजरली म्हणजे बोलतात ना की ऍज अ एसएमई किंवा आपल्या ऍज अ उद्योजक आपल्या कुठल्या कामाचे आहेत आणि कुठले कायदे आपण पाळले पाहिजेत, कुठल्या आपल्या आपल्या पाळल्याचा फायदा आहे, कुणी कुठे इग्नोर केल्याचे काय नुकसान होऊ शकतं, याच्याबद्दल मी आज थोडक्यात माहिती देणार आहे. ओके. तर आपण कुठलाही जेव्हा बिझनेस नवीन स्टार्ट करतो, ओके, तर स्टार्ट केल्यानंतर एक बेसिक रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. म्हणजे आता उद्यम आधार एक रजिस्ट्रेशन आलेलं आहे, ज्याला आपण एमएसएमई म्हणतो. आणि सेकंड एक आहे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट, ज्याला आपण गुमास्ता म्हणतो. तर हे दोन मेजर रजिस्ट्रेशन आहे. ते कुठलाही बिझनेस चालू करताना कुठल्याही उद्योजकाला एक बेसिक, मग तुमच्याकडे एम्प्लॉई असू दे नसू देत, तुम्ही कुठूनही म्हणजे अगदी तुम्ही घरातनं जरी सुरुवात करत असाल तरी तुम्हाला ते एक रजिस्ट्रेशन घेणं हे सरकारने मॅन्डेटरी केलेलं आहे की त्याच्याशिवाय तुम्ही पुढे बँकेमध्ये जाऊन करंट अकाउंट वगैरे ओपनच करू शकत नाही. तर त्यामध्ये बेसिक शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट आणि एमएसएमई हे बेसिक रजिस्ट्रेशन आहेत. हे आपण प्रत्येक उद्योजकाने घेतले पाहिजे आणि मोस्टली आपल्याकडे असतीलच सगळ्यांकडे. त्याच्यानंतर आपण आपल्याकडे एक एम्प्लॉई हायर केला, म्हणजे फर्स्ट एम्प्लॉई हायर केला की जो लेबर लॉ ऍप्लिकेबल होतो तो आहे प्रोफेशनल टॅक्स. म्हणजे आपण ॲज अ प्रोफेशनल काम करतो. हां, तर प्रोफेशनल टॅक्स तुम्ही पहिला एम्प्लॉई हायर केल्यानंतर ऍप्लिकेबल होतो. बट तुम्ही प्रोफेशनल आहात, जसे की तुम्ही सीए आहात, कंपनी सेक्रेटरी आहात, इफ यू आर अ लॉयर, यू आर अ डॉक्टर, सो यू कम्स अंडर द प्रोफेशनल्स. तर त्या प्रोफेशनलसाठी पण प्रोफेशनल टॅक्समध्ये पण दोन प्रकार असतात, एक पीटीईसी आणि एक असतो पीटीआरसी. ईसी म्हणजे एनरोलमेंट सर्टिफिकेट आणि आरसी म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. तर ईसी जे आहे ते जो स्वतः कंपनीचा मालक आहे, जे प्रोफेशनल म्हणालो मी, सीए सीएस कंपनी सेक्रेटरी लॉयर्स, यांच्यासाठी पीटीईसी घेणं बंधनकारक आहे. आणि पहिला एम्प्लॉई तुम्ही घेतला तुमच्या इथे की पीटीआरसी रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक आहे. म्हणून मी ते एम्प्लॉई काउंट पण तुम्ही बघू शकता, त्या कंसामध्ये मी एम्प्लॉई काउंट पण मेन्शन केलं आहे की ती एम्प्लॉई काउंट नंतर कोणता कायदा लागू होतो. त्यानंतर आहे पुढचा आहे लेबर वेलफेअर फंड, म्हणजे 5 किंवा त्याहून अधिक एम्प्लॉई असतील तर आपण लेबर वेलफेअर फंडचं रजिस्ट्रेशन घेणं हे त्या उद्योजकाला बंधनकारक आहे. ओके. त्याच्यानंतर मग जसा एम्प्लॉई काउंट वाढत जातो, जसे 10 एम्प्लॉई झाली
की ESIC म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणतो. ESIC हा मेडिकल बेनिफिट आहे. याच्याबद्दल या ESIC आणि PF बद्दल मी डिटेलमध्ये अजून याच्या पुढच्या 2 स्लाइड्स आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर आता फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण समजून घेऊ. जर 10 एम्प्लॉई किंवा त्याहून अधिक एम्प्लॉई असतील तर ESIC घेणं गरजेचं आहे, जो प्युअर मेडिकल बेनिफिट कामगारांना ॲज अ कंपनी ओनर आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिडंट फंड, जिकडे 20 किंवा अधिक एम्प्लॉई झाले की त्यानंतर हा रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक आहे. अगेन आता हे जे मी सांगितलं, हे 20 एम्प्लॉई 10 एम्प्लॉई हे मॅक्झिमम लिमिट झालं. पण याच्यामध्ये समजा तुमच्याकडे कमी एम्प्लॉई आहेत, म्हणजे तुमच्याकडे 20 नसतील, तुमच्याकडे 10 आहेत किंवा 15 एम्प्लॉईज आहेत, आणि तरीही तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्ही घेऊ शकता का, हा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर हो, आपण यांचं रजिस्ट्रेशन आपण घेऊ शकतो. फक्त रजिस्ट्रेशन व्हॉलेंटरी होतं. 20 झाल्यानंतर ज्या दिवशी तुमच्याकडे 20वा एम्प्लॉई होतो त्या दिवसापासून रजिस्ट्रेशन तुम्हाला घेणं बंधनकारक होतं फ्रॉम इमिजिएट डे. तर जनरली लोक काय करतात, मग 17-18 एम्प्लॉई झाले की घेऊन टाकतात, म्हणजे 20 एम्प्लॉई आल्यानंतर एकदम घाई नको व्हायला म्हणून. त्याच्यानंतर पुढचं आहे 10 एम्प्लॉई नंतर बोनस आहे. 5 वर्ष एम्प्लॉईने काम केल्यानंतर ग्रॅज्युटी द्यावी लागते. नंतर मिनिमम वेजेस, म्हणजे प्रत्येक राज्याला सरकारने किमान वेतन एवढं तरी एम्प्लॉईला दिलं पाहिजे, याच्यासाठी काही कायदे बनवलेले आहेत. तर हे काही मेजरली जे प्रॅक्टिसमध्ये आहेत ते लेबर लॉ मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. त्यातले आपले जास्त जे कामाचे आहेत त्याच्याबद्दल मी अजून थोडं डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देतो. जसं मी मगाशी म्हणालो की तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन घेतलं की त्यात काही तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला पाळाव्या लागतात. जसं की तुमचं ऑफिस आहे तर तुम्हाला वर्किंग आवर्स असतात फिक्स. ओके. तर वर्किंग आवर्स म्हणजे कामगार तुमच्याकडे कामाला चालू केल्यानंतर त्याची 9 तासाची शिफ्ट असली पाहिजे. हा एक सरकारने सांगितलेला बेसिक नियम आहे. त्याच्यानंतर त्या 9 तासाच्या अ, कामामध्ये पहिले 4 तासानंतर त्याला एक ब्रेक दिला पाहिजे. मग तो अर्ध्या तासाचा मध्ये ब्रेक असला पाहिजे आणि मध्ये 15-15 मिनिटाचे 2 ब्रेक असले पाहिजेत. मग तो टी ब्रेक असेल किंवा कोणताही ब्रेक असेल, तर टोटल अर्ध्या तासाचा एक लंच ब्रेक, जिकडे तो एम्प्लॉई वेळ काढून बसून जेवू शकतो, आणि 15-15 मिनिटाचे 2 टी ब्रेक हे किमान दिलेच पाहिजेत त्या 9 तासाच्या वर्किंग आवर्समध्ये. ओके. त्यानंतर हॉलिडेज. आता बऱ्याच आणि हॉलिडेज म्हणजे आता जसे आपली जसं मगाशी म्हणालो की नारायण मेघाजी लोखंडेने रविवारची सुट्टी चालू केली. सो संडे इज अ हॉलिडे. हा 6 दिवस काम केल्यानंतर 1 डे हॉलिडे हे देणं बंधनकारक आहे. मग आता नॉर्मली कंपनीमध्ये सोमवार ते शुक्रवार काम असतं, शनिवार रविवार सुट्टी असते. काही कंपन्या शनिवारपर्यंत काम करतात पण रविवारी सुट्टी असते. पण काही स्पेसिफिक इंडस्ट्री आहे, जसं हॉटेल इंडस्ट्री आहे, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, जिकडे रविवारची सुट्टी देऊ शकत नाही कारण त्या दिवशी जास्त कामाचा लोड असतो. मग त्यांच्यामध्ये ते लोक काय करतात, एक रोस्टर लावतात की अ, यावेळी, पण ते शनिवार रविवार सुट्टी देत नाही कारण कामाचा लोड असतो. मग ते कुठल्या तरी मधल्या दिवशी सुट्टी अकोमोडेट करतात. पण सरकारने म्हटलं की तुम्ही सुट्टी द्या, रविवारीच द्या, असं त्यांचं म्हणणं नाहीये. पण 6 दिवस कंटिन्यू काम केल्यानंतर 7व्या दिवशी ही सुट्टी मिळालीच पाहिजे. त्याच्यानंतर लिव्ह. आता हॉलिडे आणि लिव्ह मध्ये बरंच कन्फ्युजन आहे. लोकांना हॉलिडे म्हणजेच लिव्ह वाटतं, लिव्ह म्हणजे हॉलिडे वाटतं, पण लिव्ह ही अशी गोष्ट आहे जी अदर दॅन हॉलिडे, म्हणजे जसं की सिक लिव्ह झाली, कॅज्युअल लिव्ह झाली, प्रिव्हिलेज लिव्ह झाली, हे लिव्हचे काही प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये सरकारने जे आता शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटच्या नियमाप्रमाणे 20 दिवस काम केल्यानंतर 1 दिवस सुट्टी, म्हणजे असं आपण कॅल्क्युलेट केलं तर 20 डेज, म्हणजे एका महिन्यामध्ये 30 डेजमध्ये 1.5 ची सुट्टी तुम्हाला मिळू शकते. म्हणजे पूर्ण वर्षाची आपण जर कॅल्क्युलेट केली तर 18 अॅन्युअल लिव्स एका एम्प्लॉईला देणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर आहेत कॅज्युअल लिव्ह. ही 8 दिवसाच्या कॅज्युअल लिव्ह ही शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटमध्ये सांगितलेले आहे. त्याच्यानंतर सिक लिव्ह, म्हणजे जर जर एम्प्लॉई आजारी पडला तर तो सिक लिव्ह तो घेऊ शकतो 1-2 दिवसाची, जर त्याला हवी असेल तर. आणि दुसरी आहे मॅटर्निटी लिव्ह. ही फिमेल एम्प्लॉईसाठी आहे. 26 वीक्सची मॅटर्निटी लिव्ह ही कुठल्याही कंपनीमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कामगार काम करत असतील तर त्या कंपनीमध्ये मॅटर्निटी लिव्ह देणं बंधनकारक आहे. आणि ही जशी 26 वीक म्हणजे ही ऑलमोस्ट 6 महिन्याची मॅटर्निटी लिव्ह असते, ही फिमेल एम्प्लॉईला देणं बंधनकारक आहे ॲज पर लेबर लॉ. नंतर काही हेल्थ सेफ्टी मेजर्स आहेत, जसं की कामाच्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे. त्याच्यानंतर ॲडिक्वेट व्हेंटिलेशन, म्हणजे प्रॉपर व्हेंटिलेशन, हवा खेळती असली पाहिजे, योग्य लाईट पाहिजे. कारण हे सगळ्या ज्या गोष्टी याच्यावरनं म्हणल्या गेलं की अगोदर जे कामगारांचं शोषण झालं होतं किंवा पिळवणूक झाली होती की त्यांना कामाच्या वेळा फिक्स नव्हत्या, नीट युरिनल लॅट्रिन नव्हते. त्याच्यानंतर प्रॉपर व्हेंटिलेशन म्हणजे खूप असं क्लॉस्ट्रोफोबिक किंवा एकदम कंजस्टेड याच्यामध्ये त्यांना काम करावं लागायचं. त्या सगळ्या समस्यांवरती सोल्युशन म्हणून
हा कायदा आणला गेला आणि त्यात ह्या सर्व गोष्टी मेन्शन होत्या. म्हणजे योग्य स्वच्छ पाणी असलं पाहिजे प्यायला, त्यानंतर फर्स्ट एड बॉक्स असला पाहिजे. काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत जिकडे हझार्डस ऍक्टिव्हिटी होतात, तर कधी होऊ शकतं की मशिनरीमध्ये हात चिमटला, बोट चिमटलं, तर त्याच्यासाठी काही फर्स्ट एड प्रोव्हिजन असली पाहिजे की पटकन इमिजिएट बेसिसवरती त्याच्यावरती त्या एम्प्लॉईवर ट्रीटमेंट करता येईल. त्याच्यानंतर प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट असली पाहिजे, म्हणजे एक योग्य जागा त्या व्यक्तीला काम करण्यासाठी मिळाली पाहिजे. हे बेसिक गोष्टी आहेत ज्या सरकारने लेबर लॉ मध्ये सांगितलेल्या आहेत. ह्याच्यानंतर उद्यम रजिस्ट्रेशन, उद्यम आता म्हणजे आपण ज्याला MSME म्हणतो, त्याचे रजिस्ट्रेशन आहेत. हे पण घेणं आता सरकारने बंधनकारक केलेलं आहे, कारण विदाऊट MSME रजिस्ट्रेशन आज बँकेमध्ये तुम्हाला करंट अकाउंट ओपन करूनच मिळत नाही. म्हणजे कुठलेही आपण करंट अकाउंट ओपन ते सगळ्यात पहिलं मागचं तुम्ही तुमचं उद्यम सबमिट करा. तर ते घेणं, आणि कित्येकदा असं, आणि उद्यम हे हा कुठला लेबर लॉ म्हणजे असं तुमच्यावरती कुठला हा कायदा पाळला पाहिजे वगैरे असं नाही. हा उद्यम रजिस्ट्रेशन हे जे SME ओनर आहेत यांच्या बेनिफिटसाठी केलेलं रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यात काय बेनिफिट्स आहेत हे आपण बघू. जसं की कुठलं मॅन्युफॅक्चरिंग आहे की जिकडे ज्यांना मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा मोठा सेटअप लागतो, तर त्यासाठी जो काय खर्च असतो तो कोलॅटरल फ्री लोन हे MSME होल्डरला मिळतं. त्याच्यानंतर 50% जर कुठल्या कंपनीला त्याचं नावाचं पेटंट रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, ISO सर्टिफिकेशन करायचं आहे, तर त्याच्यामध्येही 50% सूट ही MSME रजिस्टर्ड उद्योजकाला मिळते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे काही टेंडर निघतात, तर त्याच्यामध्ये जर MSME रजिस्टर्ड उद्योजक असेल तर त्याला प्रेफरन्स मिळतो रादर दॅन द नॉन रजिस्टर्ड मेंबर. त्याच्यानंतर लोअर रेट ऑफ इंटरेस्ट बँकेकडनं दिला जातो. नंतर याच्यानंतर प्रोटेक्शन अगेन्स्ट डिले पेमेंट, तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटने खूप चांगलं हे आणलं की जसे छोटे उद्योजक आहेत ज्यांची सर्व्हिसेस काही मोठ्या कंपन्या त्यांच्याकडनं सर्व्हिसेस कॉर्पोरेट सर्व्हिसेस घेतात, पण त्यांचे जवळजवळ 60 दिवस 90 दिवस हा ते लोक वेटिंग पिरियड लावतात. की आता ह्याचा अनुभव तुम्हाला पण सगळ्यांना आला असेल की 60 डेज 90 डेज पेमेंट करतच नाहीत. मग त्याच्यामध्ये असं होतं की त्याची कॅपॅसिटी खूप छोटी असते, तो किती लोकांना लोन देणार आणि किती देणार, मग एक सर्टन एक्सटेंट तर तोही मग कुठेतरी कंटाळतो. म्हणून मग गव्हर्नमेंटने आता हा नियम आणलाय की मॅक्झिमम तुम्ही 45 डेज वेट करू शकता. 45 विदिन 45 डेज तुम्हाला त्या छोट्या वेंडरचं पेमेंट करणं गरजेचंच आहे. याच्यानंतर जर 46 डे लागलं की प्रत्येक दिवसामागे तुम्हाला ते इंटरेस्ट चार्ज ती छोटी कंपनी त्या कॉर्पोरेटला करू शकते. तर तो एक बेनिफिट होतो. त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन गव्हर्नमेंट अप्रुव्हल ट्रेड एक्झिबिशन, म्हणजे आता जे मोठे मोठे एक्झिबिशन आपण नेस्कोला जे एक्झिबिशन होतात, जे गव्हर्नमेंट अप्रुव्ड एक्झिबिशन आहेत, तिकडे जी स्टॉलची जी किंमत असते तिकडे नाही म्हणजे ते 50,000पासून लाख रुपयापर्यंत किंमत असते. पण त्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% गव्हर्नमेंट सबसिडी देतं. फिमेल कोण उद्योजिका असेल आणि तिच्या जर MSME रजिस्टर्ड असेल तर तिला ऑलमोस्ट 100% पर्यंत सबसिडी ही गव्हर्नमेंटकडनं दिली जाते इफ शी इज MSME रजिस्टर्ड मेंबर. आणि ह्या MSME वरती माझं एक डिटेल व्हिडिओ पण मी युट्यूबवरती बनवून टाकलेला आहे. त्याच्याबद्दल पण तिकडे जाऊनही तुम्ही अजून डिटेलमध्ये याच्याबद्दल अजून जानकारी घेऊ शकता. त्याच्यानंतर जसं मी प्रोफेशनल टॅक्स म्हणालो मगाशी, जे प्रोफेशनल आहेत डॉक्टर्स, लॉयर्स, CA, कंपनी सेक्रेटरी, यांच्यासाठी फर्स्ट रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी आहे PTEC. जरी ते सोलो प्रॅक्टिस करत असतील तरी हे रजिस्ट्रेशन त्यांना बंधनकारक आहे. आणि तुम्ही त्यानंतर 1 एम्प्लॉई 2 एम्प्लॉई हायर केले की त्यांना PTRC हे जे सेकंड रजिस्ट्रेशन आहे हे घेणं मॅन्डेटरी आहे. याचा काही गव्हर्नमेंटकडनं बेनिफिट काही नाही आहे. इट जस्ट अ टॅक्स, जसं आपण इन्कम टॅक्स भरतो तसा प्रोफेशनल टॅक्स आपण गव्हर्नमेंटला भरायचा आहे. त्याची आणि PTECची अमाऊंट असते की वर्षाचे 2,500 रुपये तुम्हाला वर्षातनं एकदा भरायचे असतात. आणि PTECचे आणि PTRC जे आहे हे तुम्हाला एम्प्लॉयच्या सॅलरीमध्ये 200-200 रुपये प्रत्येक महिन्याला डिडक्ट करायचे आहेत. फेब्रुवारी महिन्यात 300 रुपये डिडक्ट करायचे आहेत. सो टोटल त्याची पण 2,500 रुपयेच आहे, जे वर्षाचे 2,500 रुपये आपण गव्हर्नमेंटला आपण भरतो. हा इट जस्ट अ कंप्लायन्स, याचा काही बेनिफिट ॲज सच गव्हर्नमेंटकडनं दिला जात नाही. नंतर हे दोन मेजर लेबर लॉज आहेत, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड आणि एम्प्लॉई ESIC. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. हे करणं आता बऱ्याच उद्योजकांना असं वाटतं ना की हे करणं ही कॉस्ट आहे. त्यामुळे काही लोक याच्यातनं पळवाटा शोधतात. म्हणजे आता काही कंपनीमध्ये की बाबा ठीक आहे 17-18 एम्प्लॉई झाले ना, मग त्यांना माहिती आहे की 20 झाल्यानंतर हे करणं गरजेचं आहे. मग ते काय करतात, 17-18 एम्प्लॉई झाले ना की एक नवीन कंपनी सुरू करतात. ओके, म्हणजे जस्ट फॉर अ नेमसेक. मग तिकडे काय करतात, मग तिकडे परत अजून 10-15 एम्प्लॉई होईपर्यंत ती पण कंपनी चालवतात. म्हणजे अशा 3-4 कंपन्या करतात, पण कुठेच ते 20चं थ्रेशोल्ड ते क्रॉस व्हायला देत नाहीत. पण आता ही पळवाट झाली. पण जनरली आता आम्ही ही टेम्पररी झालेली प्रोव्हिजन, मी हे पण यासाठी सांगतो की काय नाही केलं पाहिजे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून मी याच्याबद्दल सांगितलं. की बाबा तुम्हाला वाटतं की बाबा तुमच्याकडे 18-20-19 एम्प्लॉई झालेत,
तर 20 एम्प्लॉई होण्याच्या जवळपास हे रजिस्ट्रेशन घ्या. बिकॉज बघा याचा कॉन्ट्रो हा इट्स अ कॉस्ट, मी हे हे पण सांगतो मी, कारण पीएफ मध्ये ॲज पर रूल की बेसिक सॅलरीवरती 12% कंपनीने दिले पाहिजे आणि 12% हे उद्योजक त्या एम्प्लॉईने भरले पाहिजेत. तर त्यामुळे 12 आणि 12 24% हे प्रत्येक महिन्याला आपण कॉन्ट्रीब्यूट करतो त्या एम्प्लॉईच्या अकाउंटमध्ये. ते त्या एम्प्लॉईला रिटायरमेंटच्या वेळी पैसे मिळतात. यात एम्प्लॉयरला ॲज सच डायरेक्ट काय फायदा नाही आहे, याचे इनडायरेक्ट याचे फायदे काय आहेत ते मी सांगतो. जसे एम्प्लॉईचे पहिले फायदे सांगतो, की त्या एम्प्लॉईला ॲट अ टाइम ऑफ रिटायरमेंट एक चांगली अमाऊंट मिळते कंपनीकडनं. म्हणजे अगेन कंपनीकडनं म्हणजे ती कंपनीनेच कॉन्ट्रीब्यूट केले, त्यामुळे कंपनीकडनं एक मोठी लाखात अमाऊंट मिळते, त्यामुळे तो एम्प्लॉई खुश होतो. त्याच्यानंतर आफ्टर रिटायरमेंट त्याला पेन्शन पण सुरू होते पी एफ कडनं. आणि हाय रेट ऑफ इंटरेस्ट 8.15% जो 23-24चा इंटरेस्ट रेट होता, जो आपल्याला कुठे नॉर्मली फिक्स डिपॉझिट किंवा आरडी वरती मिळत नाही, जो गव्हर्नमेंटकडनं आपल्याला दिला जातो. आणि लास्ट आणि महत्वाचा फायदा आहे फ्री टर्म इन्शुरन्स अप टू 7 लाख. आता हा जो फायदा आहे ना, हा त्या एम्प्लॉईपेक्षा ॲज अ आपल्याला एम्प्लॉयरला जास्त आहे. की समजा आता कुठल्या आता, आणि हा खूप कमी लोकांना याच्याबद्दल माहिती आहे. म्हणजे तुम्ही रेअरली हा बेनिफिट ऐकला असेल, की जर समजा कुठल्याही एम्प्लॉईची डेथ वाईल इन सर्व्हिस झाली, म्हणजे तो तुमच्याकडे एखादा एम्प्लॉई कामाला आहे आणि तो कामावरती काही म्हणजे पण इट्स प्युअर डेथ बेनिफिट आहे, हा टर्म इन्शुरन्स आहे. म्हणजे तो येता जाताना रस्त्यामध्ये काही ऍक्सिडेंट झालं किंवा त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याची डेथ झाली, किंवा कुठे फॅक्टरीज आहेत तिकडे कधी कधी होतं की मेजर ऍक्सिडेंट होतं फॅक्टरीचा, त्याच्यामध्ये जर एम्प्लॉईला काय झालं तर त्याच्या फॅमिलीला 7 लाखापर्यंतचा टर्म इन्शुरन्स आहे, जो प्रोव्हिडंट फंड डिपार्टमेंटकडनं दिला जातो. आणि याच्यामध्ये काय आपल्याला काय फायदा आहे ते सांगतो. की समजा तुमच्याकडे काम करणारा कुठला एम्प्लॉई आहे आणि त्याला काही झालं किंवा त्याला दुखापत झाली किंवा त्याचा जीव गेला, तर त्याची लायबिलिटी जी आहे ती अल्टिमेटली ॲज अ एम्प्लॉयर आपल्या डोक्यावरती येते. तर ती लायबिलिटी आपल्या डोक्यावर येऊ नये किंवा तो खर्च आपल्या पॉकेटवर येऊ नये म्हणून हा टर्म इन्शुरन्स आहे. की जर आपण हा बेनिफिट असेल तर 7 लाखापर्यंत बेनिफिट हा गव्हर्नमेंटकडनं त्यांना मिळतो. त्यामुळे ॲज अ एम्प्लॉयरला वेगळा त्याला ॲडिशनल कॉम्पेन्सेशन त्याच्या पॉकेटमध्ये द्यावं लागत नाही. त्याच्यानंतर आहे ESIC बेनिफिट. हा अगेन एम्प्लॉईला तर फायदा आहे, पण याचा आपलं ॲज अ एम्प्लॉयरला पण फायदा आहे. कारण जसं मी मगाशी म्हणालो की 6 महिन्याची मॅटर्निटी सुट्टी द्यावी लागते. त्या 6 महिन्याची सुट्टी म्हणजे 6 महिन्याचं भरपगारी सुट्टी असते ती. म्हणजे ती फिमेलला सुट्टी दिली आणि आपण ठीक आहे 6 महिने तू सुट्टी घे, मी तुला काय पगार देत नाही, असं करून चालत नाही. ती तुमच्याकडे कामाला असलेल्या फिमेल एम्प्लॉईला तुम्हाला 6 महिने पगार द्यावा लागतो. तर अगेन आणि ॲज अ एम्प्लॉयर आपण पण हा विचार करा, बाबा 6 महिने ती काम करत नाही, मी कसला पगार देऊ. हा हे आपला विचार असतो, पण विच इज आपल्या साईडने आपण चुकीचे नाही आहोत. पण ऍज पर रूल तिला ते देणं गरजेचं असतं. त्यामुळे जर ESIC रजिस्ट्रेशन असेल, आणि अगेन ESIC 10 एम्प्लॉई नंतरच रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. तर जे ESIC रजिस्ट्रेशन असतं तर आपण तिला मॅटर्निटी बेनिफिट जे आहे ते आपण ESIC थ्रू देऊ शकतो. त्यामुळे ती 6 महिन्याचा पगार आपल्याला द्यावा लागत नाही. नंतर मेडिकल बेनिफिट म्हणजे डे केअरवरती जी ट्रीटमेंट घ्यायची असेल, किंवा समजा जसं मागाशी म्हणालो की छोटं मोठं काय ऍक्सिडेंट झालं, हात फ्रॅक्चर झाला लागलं, तर त्याचं काय कंपनी का PF कडनं बेनिफिट मिळत नाही. तर त्यासाठी तो बेनिफिट काय द्यायचा, तर त्याच्यामध्ये ESIC मध्ये तुम्हाला डे केअर बेसिसवरती बेनिफिट मिळतो. त्याच्यानंतर डिसेबलमेंट बेनिफिट, जसं की फॅक्टरीमध्ये काम करताना लागलं आणि त्यात एखाद्या एम्प्लॉईचं बोटच गेलं, तर ती त्याला आलेली परमनंट डिसेबल, डिसेबलमेंटचे पण दोन प्रकार आहेत. एक पार्शियल डिसेबलमेंट म्हणतो आणि दुसरं परमनंट डिसेबलमेंट. पार्शियल म्हणजे थोडं आठवड्याभरासाठी महिन्याभरासाठी लागलंय पण ते नंतर रिकवर होते गोष्ट. परमनंट डिसेबलमेंट जी परमनंट होते, जी पुन्हा रिकव्हरेबलच नाहीये, जसं की बोट गेलं, हात गेला, जो पुन्हा येऊ शकत नाही, काम करण्याची एफिशियन्सी कमी होते. तर त्याचा जो डिसेबलमेंट बेनिफिट आहे तो ESIC कडनं त्याला दिला जातो. तिसरा आहे सिकनेस बेनिफिट. चौथा सिकनेस बेनिफिट, जसं की लॉंग टर्म हॉस्पिटलायझेशनची गरज आहे, त्याच्यानंतर काही सिव्हिअर आजार झाला, तर त्याचा जो पूर्ण मेडिकलचा जो खर्च आहे तो ESIC मध्ये कव्हर करून दिला जातो. त्याच्यानंतर आहे डिपेंडंट बेनिफिट. जसं ESIC हे आपण एका फक्त एम्प्लॉई पुरता मर्यादित नसतो, तर एका एम्प्लॉईला आपण कव्हर करून त्याच्या पूर्ण फॅमिलीला आपण बेनिफिट देऊ शकतो. जसं की एक एम्प्लॉई जर ESIC मेंबर असेल तर त्याची बायको, 2 मुलं, आई आणि वडील, अशी टोटल 6 लाईफ हे ESIC मध्ये बेनिफिट ESIC कडनं दिला जातो पूर्ण फॅमिलीला. कॉन्ट्रीब्युशन फक्त आपण एकाच भरतो, पण बेनिफिट हा पूर्ण फॅमिलीला असतो. आणि लास्ट आहे फ्युनरल बेनिफिट. म्हणजे समजा कुठल्या एम्प्लॉईची जर डेथ झाली तर त्याचा जो फ्युनरलचा जो खर्च आहे 10,000 पर्यंतचा खर्च, हा ESIC कडनं दिला जातो. म्हणजे जनरली फ्युनरल बेनिफिट आपल्यात कोण क्लेम नाही करत, पण हा पण एक बेनिफिट ESIC कडनं असतो. आता लेबर लॉ करणं का गरजेचं आहे,
जसं मी मगाशी म्हणालो की एक एम्प्लॉई तुमच्याकडे काम करतोय, तुमच्याकडे पीएफ, ESIC हे सगळे जर बेनिफिट मिळणार असतील तर एम्प्लॉई अल्टिमेटली लॉंग टर्मचा विचार करतो की बाबा चांगली कंपनी आहे, हे सगळे बेनिफिट मिळतात आहेत, त्यामुळे तो एक लॉंग टर्म चांगला एम्प्लॉई सोडून जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ॲडिशनल मेडिकल एक्सपेन्सेस, मग अशी म्हणालो की ESIC मध्ये जे मेडिकल एक्सपेन्स जो तुमच्या पॉकेटवर येणार आहे तो ESIC असेल तर तो आपण गव्हर्नमेंट थ्रू रूट करू शकतो. आणि तिसरा आहे, इफ यू आर एलिजिबल फॉर द कंप्लायन्सेस, म्हणजे 10 एम्प्लॉई आहेत, 20 एम्प्लॉईचं थ्रेशोल्ड तुम्ही क्रॉस केलंय आणि जर तुम्ही कंप्लायन्स नसेल करत तर त्याच्याकडनं गव्हर्नमेंटकडनं हेवी पेनल्टीज आणि नोटीस येते, त्याच्यामध्ये हेवी पेनल्टीज ड्युटीज चार्ज केल्या जातात. त्याचा इंटरेस्ट रेट इतका हाय असतो की तो कंप्लायन्सच्या काही पटीने आपण गव्हर्नमेंटला इंटरेस्ट भरतो आणि प्लस प्लस रेट्रोस्पेक्टिव्ह जाऊन तो कंप्लायन्स करावा पण लागतो. तर त्यामुळे हे अवॉइड करण्यासाठी आपण सांगतो की कंप्लायन्स करा जो जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह आहे रादर दॅन गव्हर्नमेंटला इंटरेस्ट भरण्यापेक्षा. ओके. तर हे एक आमचे काही ट्रेनिंग, जसे आम्ही लेबर लॉ बद्दल आम्ही एक जनजागृती पण करतो आहोत, कारण बऱ्याचदा असं होतं की काही लोकांना असं नाही की इंटेन्शनली करत नाही, अवेअरनेस नसतो त्यामुळे होत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही काही सुट्टीत आम्ही सेशन देत. तर हे काही सेशन आम्ही घेतलेले आहेत याच्यासाठी. काही आमचे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत, काहींकडे फक्त आम्ही सेशन केलेले आहेत, तर आम्ही याच्याबद्दल अवेअरनेस ट्रेनिंग सेशन पण आम्ही सध्या घेत आहोत. आणि काही असे HR प्रोफेशनल आहेत की ज्यांना लेबर लॉ, आता भले ते रिक्रुटमेंट करतात आहेत, ऑनबोर्डिंग करतात आहेत, पण त्यांना लेबर लॉ बद्दल इतकी माहिती नाही, कारण क्षेत्र थोडं वेगळं आहे. तर त्याच्याबद्दल जरी त्यांना जास्त म्हणजे 1 to 1 ज्यांना कोचिंग घ्यायचे त्यांनाही आम्ही HR प्रोफेशनल आम्ही ट्रेन करत आहोत सध्या. आणि हे आमचं जसं मी मगाशी म्हणालो की युट्यूब चॅनल आहे, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक, आता आपण इतक्या अर्ध्या पाऊण सगळ्या या सगळ्याविषयी आम्ही याच्यावरती माहिती दिलेली आहे. तर याच्या चॅनलवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि याच्याबद्दल अजून तुम्ही याच्याबद्दल जाणून घेऊ शकता. सो येस, दॅट्स इट फ्रॉम माय साईड. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. थँक्यू सचिन सर. येस. खूप उपयुक्त थँक्यू माहिती सचिन. दिलीत, त्याबद्दल खरंच थँक्यू सर. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न थँक्यू. असतील तर रेज हँड करून तुम्ही प्रश्न विचारले तरी चालतील. सुरुवातीला आधी माझाच एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. हो सर. जे आपण शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट रजिस्ट्रेशन म्हणतो, सध्या काही हो. लोक घरून काम करतायत, वर्क फ्रॉम होम, तर हो. त्यांच्यासाठी ते हो. गरजेचं आहे का की MSME रजिस्ट्रेशन सुद्धा चालतं? हा, आता सध्या कसं आहे, आता आधी कसं होतं की फक्त शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटच होता. MSME आता आलं 2017 मध्ये. ओके. हम्म. हम्म. यापूर्वी MSME नव्हता. तर त्यापूर्वी असं होतं की बेसिक रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं उद्योगाचं काहीतरी लिगल एक्झिस्टन्स आहे. म्हणजे भले तुम्ही ओके. घरातून करणं काय गव्हर्नमेंटने करू नका असं म्हटलेलं नाहीये, पण ओके. तो लिगल एक्झिस्टन्स कुठेतरी ऑन पेपर असला पाहिजे म्हणून शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट होतं. ओके. आता हम्म. MSME जे उद्यम आधार आल्यापासून त्याचं थोडं महत्त्व कमी झालेलं आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की ओके. करू नका रजिस्ट्रेशन, पण हम्म. त्याला इतका वेटेज नाहीये. पण हा, हम्म. तुमच्याकडे 0 to 9 एम्प्लॉई पर्यंत असेल ना, तर ते इंटिमेशन असतं, हम्म. आणि 9च्या वरती म्हणजे 10 किंवा त्याच्यावर वरती एम्प्लॉईचं लिमिट थ्रेशोल्ड क्रॉस झालं की त्याच्यानंतर ते हम्म. रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मग सगळे कंप्लायन्स करावे लागतात. मग तुम्ही पॉशचं ट्रेनिंग केलंय का, नंतर हम्म. तुम्ही वर्किंग आवर्स प्रॉपर आहेत का, हे सगळं तुम्हाला डिस्प्ले करावं लागतं. त्याच्यात बऱ्याच गोष्टी, पण 0 to 9 पर्यंतच असेल आणि जर तुम्ही घरातून करत असाल तर हम्म. MSME असेल तुमच्याकडे, तर मग तुम्ही शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट नसेल तर चालून जाईल. पण ओके. ओके. हा, चालून जाईल, बट दॅट इज नॉट ऍडवाइजेबल. करूच नका असं म्हणणार नाही मी, करा, पण हम्म. 0 to 9च्या अंडर असेल तर काही तितका प्रॉब्लेम येत नाही. ओके. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? आपल्याकडे वेळ आहे ना, म्हणजे खूप वेळ घेतला नाही, आय होप. निशांत. येस येस निशांत, प्लीज गो अहेड. या सर, मला एक प्रश्न होता की इफ आय एम एम्प्लॉईंग ऑफिस बॉय और लेबर, तर त्याच्या एज रिलेटेड काही मला तरतुदी सांगा ना. म्हणजे व्हॉट शुड बी इज मिनिमम एज लिमिट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण काय असतं का, काय असं काही त्यासंबंधी जरी थोडी ओके. माहिती द्या. ओके. ओके. तर आता एज लिमिटमध्ये आता जसं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की 18च्या खाली तर आपण एम्प्लॉई ठेवू शकत नाही. ओके. आणि दे आर व्हेरी स्ट्रिक्ट ऑन दॅट. तर त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही तुम्ही, त्याचं आधार कार्ड बघून
18च्या 18 किंवा त्याच्या वरती असेल तरच आपण त्याला जॉबवर ठेवायचं आहे. 18च्या खाली असेल तर आपण त्याला ठेवू शकत नाही, विच इज मिनिमम एज लिमिट. मॅक्झिमम जसं की आपलं रिटायरमेंट एज 60 सांगितलेलं आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला जॉबमध्ये ठेवू शकता. 60च्या नंतर तुम्ही त्याला जॉबवर ठेवू शकत नाही अशातला भाग नाही, पण मग कसं होतं, त्याला पूर्ण तुम्ही ॲज अ एम्प्लॉई दाखवू शकत नाही किंवा पूर्ण टाइम दिवसातले 9 तास त्याला काम देऊ शकत नाही, कारण ॲट एज ऑफ 60 मध्ये त्यांची काम करण्याची एफिशियन्सी कमी होते. मग त्यानंतर तुम्ही त्याला ॲज अ कन्सल्टंट म्हणून दाखवू शकता आणि तो तुमच्याकडे येईल, एक 4-5 तास काम करून तो जाईल. म्हणजे एकदम आता कित्येकदा काही असतं ना की खूप एक्सपर्ट व्यक्ती आहे, म्हणजे एज ऑफ 60 तो एकदम टॉप लेवलला गेलेला असतो, आणि मग अशा एम्प्लॉई आणि त्याची काम करण्याची एफिशियन्सी असते, फिजिकली इज रेडी टू वर्क, पण आणि कंपनीलाही गरज असते. मग इन दॅट सिनॅरिओ आपण त्याला ॲज अ कन्सल्टंट म्हणून ठेवू शकतो, पण फुल टाइम एम्प्लॉई म्हणून आपण त्याच्या तुमच्या रोलवर ठेवू शकत नाही, ऑन रोल ठेवू शकत नाही आपण त्याला. राईट. आणि सर, अजून एक क्वेश्चन होता की पे स्ट्रक्चर त्याला लागू होतं का, म्हणजे ऑर ऑर इज इट लाईक बियॉन्ड हम्म, सर्टन रेम्युनरेशन ओनली इट इज ऍप्लिकेबल का, म्हणजे समजा हम्म, आता 8-10 हजार पगार आहे, तर त्याच्यात डू आय नीड टू हॅव अ डेफिनेट बेसिक आणि ऑल दी हम्म, स्ट्रक्चर्स. हम्म, हम्म, हम्म. हा, आता त्याच्यामध्ये कसं आहे की आता तुम्ही लोअर साईड विचारता, मी लोअर साईड बद्दल सांगतो. की आता सगळी प्रत्येक याच्यासाठी राज्यामध्ये आपल्याला सगळी मिनिमम वेजेस म्हणाले आता. म्हणा आता एम्प्लॉईचं एज काही आहे, म्हणजे ॲडल्ट म्हणजे बिलो 18 वगैरे असं आहे का, 60 प्लस अजून आहे का, म्हणजे मी अजून बॉर्डर एक लाईनवर? ऍक्च्युली आय एम जस्ट कन्सिडरिंग एम्प्लॉईंग सम समवन इन द ऑफिस ॲज ऑफिस बॉय सीनियर और पर्सन, नाही नाही, बट इज ऑफिस बॉय और somebody will ओके, assist ज्युनियर me. ज्युनियर Junior, junior. आहे, बट एज व्हॉट यू आर कन्सिडरिंग? सो आय वॉज थिंकिंग ऑफ 12 12वी पास वगैरे असेल ना, असा म्हणजे जो बेसिकली इज सॉर्ट ऑफ ओके. ब्लू कॉलर, who will help with physical 12 plus. movements or in the office वगैरे असं. So like office assistant, ऑफिस you can say, असिस्टंट, or हा. office boy. Okay. ऑफिस बॉय, येस. So ऑफिस बॉय, तर ओके, तो से अल्टिमेटली म्हणजे 12वी पास म्हटलं नाही म्हटलं तरी 17 वर्ष त्याची झालेली असतात. सो 17 वर्षामधून 1 वर्षाने 18 वर्ष त्याची झाली की तुम्ही ठेवू शकता. एकदम 17, 17.5 वगैरे असेल तर ओके. डोंट ॲडवाइजेबल. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम हा जसं जेव्हा तो 18 वर्षाचा जो तुम्ही ठेवणार, इज अ ॲडल्ट पर्सन, तर त्याला जसं राज्याने आपल्याला प्रत्येकाने मिनिमम वेजेस डिफाईन करून दिलेले आहेत, त्याचा पण मी एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल बघू शकता, किंवा मला पण तुम्ही पर्सनली कॉल करून त्याबद्दल विचारा, म्हणजे मी ते पण एक्सप्लेन करेन तुम्हाला. बट आता तो जो आहे ते थोडक्यात सांगतो, तो अनस्किल्ड कॅटेगरीमध्ये, म्हणजे लेबरच्या 3 कॅटेगरी पडतात: अनस्किल्ड, सेमी स्किल्ड, स्किल्ड. ओके. अनस्किल्ड म्हणजे असं तुम्ही म्हणाल की तो ऑफिस बॉय आहे किंवा हाऊसकीपिंग वर्क आहे, किंवा पिऊनचं काम आहे, तर ह्या सगळ्या कॅटेगरी आहेत ज्याला अनस्किल, ज्याला जास्त स्किलची गरज नसते. तर त्याच्यासाठी जो वेजेस ठरवून दिले, जसं की आता सध्या आपल्याकडे 12,500 रुपये सांगितलेला आहे महाराष्ट्राचा अप्रॉक्सिमेटली, तर तेवढा मिनिमम वेजेस हा तुम्हाला त्याला दिलाच पाहिजे ॲज पर द मिनिमम वेजेस ॲक्ट. ओके. ओके, थँक्यू. या, थँक्यू सर. तर एकदम ओके. हा, तुम्हाला आता तो फुल टाइम नसेल, पार्ट टाइम असेल, तर मग त्यामध्ये तुम्ही मग त्याला एक बाबा ठीक आहे 5 तासासाठी 6 तासासाठी काम करून त्या मग मिनिमम वेजेस हा आपण पूर्ण दाखवून मग 5-6 तासाप्रमाणे त्याला प्रोरेट करू शकतो कॅल्क्युलेशन. बट जो मिनिमम वेजेसचा रूल आहे तो आपल्याला पाळावा लागतो. ओके. पण त्याला असं म्हणजे सॅलरी स्लिप वगैरे किंवा फॉर्मली असं काही द्यायची गरज नसते ना, की? सॅलरी नाही, नाही सॅलरी ती 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 बेसिक गरज आहे, कारण ओके. तुम्ही सॅलरी स्लिप मध्ये हा, मग तुम्ही त्याला एक जर तुम्हाला समजा तुम्ही करत असेल, अगेन दिस इज द व्हॉट यू कॅन से, की तो ठीक आहे ना, पूर्ण दिवस समजा फुल डे काम नाही करत आहे तो, 8 किंवा गरजच नाही फुल डे, म्हणजे सकाळी आला, ऑफिस उघडलं, साफसफाई केली, नंतर दुपारपर्यंत काय घेणं म्हणतात ना की जाऊ शकतो, असं असेल तर मग तो मिनिमम वेजेसचा रेट तुम्ही पूर्ण ठेवून तो बाबा अर्धा दिवसच काम करतो किंवा 2/3च काम करतो, मग त्याप्रमाणे त्याची सॅलरी तुम्ही प्रोरेट करू शकता. ओके. पण मग त्याला फॉर्मली ती स्लिप वगैरे याची द्यायची गरज नाही हो, ना? ती द्यावीच लागते, ती द्यावी ती अच्छा, ती ओके. बेसिक गरज आहे, ती द्यावी ओके. लागते, कारण त्या तुम्हाला त्या सुट्ट्या, त्याची किती लिव्ज आहे ते वगैरे ते सगळं त्या स्लिपवर येतं ना, त्यामुळे ती देणं ओके. बंधनकारक आहे. आपण ओके, पुढे आणखी एक थँक्यू. प्रश्न आहेत आपल्याकडे. सचिन, आपण एक त्यांचे मी पण ऍड घेऊ. करू
एक मिनिट, एक मिनिट, जस्ट वन येस आनंद सर. मिनिट, आय जस्ट ऍड. हा, की विशाल सर, एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्युमेंटेशन जेवढं असेल ना तेवढं चांगलं कधीही. दॅट इज व्हॉट आय वुड लाईक टू से. इट राईट, हेल्प्स युअर केस. राईट. राईट राईट. ओके. राईट. नाही तेच समजून घ्यायचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली डॉक्युमेंटेशन आय नीड टू प्रोव्हाइड, कन्सिडरिंग लाईक ही विल बी माय सोल एम्प्लॉई. आता सध्या तरी इट्स जस्ट लाईक मी अँड मी मायसेल्फ. सो इफ आय वॉन्ट टू एम्प्लॉय देन व्हॉट शुड बी डॉक्युमेंटेशन एक्सेट्रा. सो एनिवे सर, मी तुमच्याशी सेपरेट पण बोलेन यावर. शुअर, शुअर थँक्यू. सर, शुअर सर. थँक्यू. थँक्यू सर. येस आनंद आनंद सर. सरांना काय हा, दोन प्रश्न होते माझे. हो एक सर, म्हणजे विचार. एखादा मुलगा जर नातेवाईक असेल तर त्याला 18 वर्षाचं बंधन लागू आहे का, ओके, मुलगा किंवा मुलगी? ओके. कोणी असू दे, दुसरा 18 प्रश्न वर्षाचा बंधन. हा, बोला सर. हं, दुसरा प्रश्न की हे जे वॉचमन असतात, सिक्युरिटी गार्ड जे आपण कॉन्ट्रॅक्ट वरती ठेवतो, म्हणजे आपण कंपनीला बरोबर, कॉन्ट्रॅक्ट देतो, बरोबर, बरोबर. ते त्यांना ते कसे काय मॅनेज करतात? कारण कॉन्ट्रॅक्टचीच किंमत त्या मिनिमम वेज पेक्षा कमी असते, हम्म, हम्म, तर मग ते बरोबर. कसं काय मॅनेज करतात? ओके, ठीक आहे. मी पहिले तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो, की जसं तुम्ही विचारलं की मग ते, जसं मी म्हणलो की 18 वर्ष जे गव्हर्नमेंटने गाईडलाईन दिले, दे आर व्हेरी स्ट्रिक्ट ऑन दॅट. मग तो तुमचा नातेवाईक असू देत, घरातला असू देत, कोणी असू देत, तुम्ही त्याला ॲज अ एम्प्लॉई ठेवू शकत नाही. हां, त्यात एक करू शकता तुम्ही, म्हणजे तो एक मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तुम्ही त्याला ठेवा. म्हणजे जसं की समजा एक उदाहरण घ्या की तुमचाच कोणतरी काकाचा मुलगा आहे. ओके, आताच त्याने 12वीची परीक्षा दिली आहे, तर त्याचं एज अप्रॉक्सिमेट 17च्या आसपास आहे. पण त्याला कसं आहे की ठीक आहे, म्हणजे भविष्यात त्याला काहीतरी बोलतो एक प्रोफेशनल कोर्स करायचा, तर त्यासाठी जर एक इंटर्नशिप म्हणून, पण त्याची पण टाईमलाईन आहे की तुम्ही त्यांना 3 महिने ते जास्तीत जास्त 6 महिने हीच एवढ्याच पिरियडसाठी ठेवू शकता. म्हणजे जसं की आपण म्हणतो समर इंटर्नशिप आहे, त्या टाईपमध्ये ते तुम्ही 3 ते 6 महिन्यापुरतं ठेवू शकता. बट नॉट फॉर अ लॉंग पिरियड. एक एक वर्ष, 2-2 वर्ष तुम्ही त्याला नाही ठेवू शकत. सो इंटर्न म्हणून तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला ॲज दाखवा की बाबा ठीक आहे, इंटर्न आहे आमच्याकडे आणि तो येऊन थोड्या वेळ ते काम शिकायला येतो, असं. पण फुल टाईम एम्प्लॉयमेंट नाही ऑफर करू शकत. दुसरा प्रश्न तुम्ही म्हणालात की जे कॉन्ट्रॅक्टचं, याचं वॉचमनचं, ओके, तर जे सिक्युरिटी गार्ड बोर्डचा ना एक वेगळाच मिनिमम वेजेस आहे. म्हणजे जर नॉर्मल एम्प्लॉईला जर 14,000 आहे ना, तर सिक्युरिटी गार्डला 18,000 आहे, म्हणजे विच इज हायेस्ट पेड. कारण त्यांचं काम पण तसं आहे, म्हणजे नाईट ड्युटी असणं किंवा उभ्याने काम करणं, तर तसं आहे. पण जसं तुम्ही म्हणाला, हा जो प्रश्न हा अगेन दिस इज समथिंग दॅट एजन्सी, म्हणजे तुम्ही आता कुठल्या एजन्सी थ्रू करताय मला माहीत नाही, पण ते काहीतरी त्याच्यामध्ये करत असतील मागे पुढे, त्यामुळे ते मॅनेज करतात. बट आयडियली जे करतात त्यामध्ये, आता तुम्हाला एक गोष्ट, हा तुम्ही चांगला प्रश्न विचारलात, कारण जो कॉन्ट्रॅक्टर हायर केला आहे किंवा जो तुमचा सब कॉन्ट्रॅक्टर आहे, तर तो जर काय त्यात कंप्लायन्समध्ये जर गफलत करतोय ना, तर त्याला जबाबदार हा प्रिन्सिपल एम्प्लॉयर असतो. ही एक बोलतात ना की कुठल्याही कंप्लायन्समधली ही काळ्या दगडावरची ही रेष आहे की म्हणजे तुमच्याकडे आता बऱ्याच असं होतं ना की बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर असतात की बाबा याने 100 माणसं प्रोव्हाइड केली, त्याने 50 माणसं प्रोव्हाइड केली, तर जे सब कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना काय फरक पडत नाही, ते कुठून तरी माणसं उचलून तिकडे प्रोव्हाइड करतात. पण त्यांच्या काय झालं त्या एम्प्लॉईला, त्या सब कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे, पण याला जबाबदार ना हा मेन जो बिल्डर आहे त्यालाच पकडलं जातं, ज्याला प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणतो. तर त्यामुळे जर असं तुमच्या आजूबाजूला जर कुठे घडत असेल सर, तर म्हणजे आणि जर तुम्ही प्रिन्सिपल एम्प्लॉयर असाल त्या पिक्चरमध्ये, तर ही गोष्ट तुम्ही आताच हायलाईट करा किंवा आताच ते काय कंप्लायन्स करतात हे तुम्हाला एकदा बघावं लागेल त्यांचं. यासाठी एक इन्शुरन्स पण घेतला जातो ना, हम्म. प्रिन्सिपल तो एम्प्लॉईला वर्क असे काही रिस्पॉन्सिबिलिटी येऊ नये म्हणून. नाही, नॉन कंप्लायन्स केल्याला लायबिलिटी म्हणजे समजा त्याच्यासाठी मी काही मी त्याला इन्शुरन्स पैसे नाही. देतोय, हम्म, नाही आम्ही त्याला पैसे हम्म, देतोय बरोबर, पण तो पुढे देत नाही हम्म. किंवा अजून काही करतो, तो ओके, त्यांना शूज देत नाही किंवा अजून काही करत, तर तो त्याचा किंवा सेफ्टी लिव्ह देत मेजर्स. नाही. हा, हम्म, हम्म. हा हा हा, तर तर 2 गोष्टी तेव्हा याच्यामध्ये. देखील एक आम्ही तर रिस्पॉन्सिबल का?
किंवा आता आम्ही मागच्या वेळी काही लोक जेव्हा एम्प्लॉय केली होती सीवेज टँक क्लिअर करायला, तेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टर होतो ना, आम्ही सोसायटीने इन्शुरन्स काढला आमचा, बरोबर, एक्झॅक्टली. की त्यांना जर सीवेज टँक क्लीन करताना काही झालं तर दॅट इज कवर्ड असं. तर तसा काही बरोबर. इन्शुरन्स हा इकडे असतो का, आता की त्यांनी त्याच्यात तुम्ही कंप्लायन्स दोन नाही गोष्टी. केला तर आम्हाला काही इन्शुरन्स करू आता याच्यात दोन गोष्टी म्हणजे तुम्ही विचारलात, एक 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 सांगतो. पहिली एक तर तुम्ही जे इन्शुरन्स जो म्हणाल की जो त्याने न केल्यामुळे तुम्हाला जी लायबिलिटी येते त्याचा इन्शुरन्स, जसं मी म्हणालो की त्याचा काही इन्शुरन्स नसतो. ती जी मग लायबिलिटी आली, पेनल्टी आली गव्हर्नमेंटकडे, ती भरावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे याच्यात तुम्ही दोन करू शकता. एक तर तुम्हाला ज्या गव्हर्नमेंटच्या, जसं की म्हणालो की तुम्हाला गाईडलाईन्स माहिती आहेत की बाबा ह्या ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर कॉन्ट्रॅक्टर घेताना त्याकडनं आता जसं की आता LNT आहे, टाटा TCS आहेत, की हे लोक जेव्हा एम्प्लॉई हायर करतात त्यांच्याकडे, तेव्हा ते काय करतात की त्यांना माहिती आहे की वेंडरचे कंप्लायन्स काय असले पाहिजेत. तर हे त्यांच्या एंडनेच सांगतात की बाबा तुमच्याकडे तुला एम्पॅनल्ड व्हायचं आहे, तर तुला ह्या ह्या गोष्टी तुझ्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. तर तसं तुम्हाला माहिती आहे की आता जसं की आता हे टँक साफ करायचं, त्यांनी वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसी घ्यावी लागते. या प्रिमायसेसमध्ये जर त्या एम्प्लॉईला काही झालं तर त्याचं जे काय कोर्ट आणि वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसी अशी आहे की त्याचं प्रीमियम खूप छोटा असतो आणि बेनिफिट आहे ना त्याचा खूप चांगला मिळतो. आणि अगेन बेनिफिटची अशी प्रीमियमची काय अमाऊंट नसते की म्हणजे तुम्ही 5,000 रुपये भरले तर तुम्हाला 3 लाखाचा इन्शुरन्स मिळणार, असं नसतं त्याच्यामध्ये. वर्कमॅन कॉम्पेन्सेशन इज ओपन. तर त्याच्यामध्ये जी कोर्टाकडनं जी लायबिलिटी ठरवली जाईल की बाबा हा ठीक आहे, या एम्प्लॉईला एवढ्या एवढ्या बाबा 5 लाख रुपये कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे, तर तेवढी सगळी पूर्ण जे कॉम्पेन्सेशन आहे हे वर्कमॅन कॉम्पेन्सेशनच्या अंडर त्यांना कव्हर करून दिलं जातं. पण वर्कमॅन कॉम्पेन्सेशन घेणं ही त्या वेंडरची जबाबदारी आहे. जर त्या वेंडरने नसेल घेतलेलं तर ती प्रिन्सिपल एम्प्लॉयची जबाबदारी आहे त्याचं कॉम्पेन्सेशन घेणं. आता काही ठिकाणी असं पण होतं की प्रिन्सिपल एम्प्लॉयर, जसं की तुमच्याकडे काम चाललंय, एक उदाहरण घेऊया आपण, तुमच्या सोसायटीमध्ये, आणि ते काम महिनाभर चालणार आहे. ओके. आणि त्या तुमच्या वेंडरकडे ती पॉलिसी नसेल, त्याचं सोसायटी ओनर तुम्ही पण ती पॉलिसी काढू शकतात त्यांच्या बिहाफमध्ये, की जो काय प्रीमियम आहे तुम्ही भरा. तुम्ही म्हणजे याचं कसं होतं अल्टिमेटली की प्रिन्सिपल एम्प्लॉयर जबाबदार असल्यामुळे तो जास्त हे असतो, अटेंटिव्ह असतो की बाबा माझ्या माथी काय लायबिलिटी आली नाही पाहिजे. त्यापेक्षा मला ठीक आहे 5-6 हजार रुपये जातात आहेत, जाऊ देत, पण ती इन्शुरन्स मी काढून घेतो. त्याप्रमाणे प्रिन्सिपल एम्प्लॉयर काढून घेतो त्यांचा WCP. आता आपण प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहोत, तेव्हा हो. कॉन्ट्रॅक्ट 18 वर्षाच्या खालचा मुलगा लावला कामाला हा. तर आपली काही लायबिलिटी येते का? हो सर, तेच म्हणलं, काही ABC काही नॉन कम्प्लायन्स होऊ दे, लायबिलिटी ही तुमच्यावरती येणार त्याची. कारण त्यांचं ते काय म्हणणार की बाबा तुमच्याकडे तो जेव्हा कामाला लागला त्याचे तुम्ही डॉक्युमेंटेशन केलं, त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड घेतलं, तेव्हा तुम्ही त्याचं वय बघायला हवं होतं. तर तुम्ही नाही बघितलात किंवा तुम्ही लॉ निग्लेक्ट केलात, सो यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. त्यामुळे लायबिलिटी ही आपण किती जरी म्हटलं की आमची चूक नाही आहे, त्याने तसं केलं तसं केलं, तरी प्रिन्सिपल एम्प्लॉयरलाच ते त्याला कन्सिडर करणं की यू आर नॉन कम्प्लायंट. सचिन जस्ट ऍड करतो. आनंद सर, इथे द लॉ क्लिअरली स्टेट्स दॅट इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द प्रिन्सिपल, जे कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट वाचलं, प्रिन्सिपल एम्प्लॉयरची जबाबदारी आहे टू एन्श्युअर दॅट कॉम्प्लायन्स. अँड देअरफॉर द वन ऑफ द वेज तो करू शकतो तो ते ऑडिट्स वगैरे करू शकतो की खरोखरच आम्ही जे बेनिफिट पास ऑन करतोय ते बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचतायत नाही पोहोचत आहेत. दॅट इज वन ऑफ द वेज टू एन्श्युअर दॅट. आणि जर तो वेंडर करत नसेल तर अल्टिमेटली त्याची पुन्हा रिस्पॉन्सिबिलिटी कम्स ऑन द प्रिन्सिपल एम्प्लॉयर. हे अशासाठी की सब वेंडर एक वेळ सांगून हात झटकू शकतो की अरे मला माहिती नव्हतं. बट वेन यू आर एम्प्लॉईंग somebody, it is your responsibility to be in the know of the law and adhere to it. इनफॅक्ट बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी आहेत लेबर लॉ, कॉन्ट्रॅक्ट लेबर मध्ये. तुमच्याकडे छताखाली एका जागेवरती किती लोक काम करतायत, मग त्याच्याकडे तो 50 पेक्षा लायसन्स जास्त. आहे की नाही, तिथून त्या गोष्टी सगळ्या सुरू होतात. तर या सगळ्या गोष्टी पाहणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे. दॅट इज वॉट आय वुड लाईक टू ऍड. राईट सर, ऍब्सोल्युटली करेक्ट, ऍब्सोल्युटली
तर त्यामुळे तुम्ही आपण किती जरी म्हटलं की आम्ही हे नाही की जसं सरांनी एक खूप थँक्यू छान थँक्यू मुद्दा सांगितला. येस, की ते ऑडिट हे अगेन दिस इज अ टूल, की जसं तो करतोय की नाही हे मला माहित नाही, हे त्यात आपण पळवाट नाही सांगू शकत. तर त्याचं क्वार्टरली, हाफ इयरली किंवा इयरली जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे, छोटी असेल कंपनी तर इयरली एकदा ऑडिट करायचं की बाबा हा ठीक आहे, मी याला पैसे तर देतोय पीएफचे, हा भरतोय का नाही भरत आहे, हे एक आपण ऑडिट एक्सपर्ट कडनं करून घेऊ शकतो सर. येस. एनिथिंग थँक्यू एल्स? थँक्यू सचिन सर. आणखी कोणाला काही Yes. क्वेश्चन्स आहेत का? आय बिलीव्ह कोणाला आणखी काही क्वेश्चन्स नाही आहेत. बहुतेक सारे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. सचिनजी मी थोडासा ऍड करतो की Yes, yes, please. ह्यानी फारच सुंदर म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली. आणि ऍक्च्युली काय आहे की मी माझ्या बिझनेस मध्ये बघतो, मी जस्ट काही प्रश्न नाही विचारत आहे, पण एक जस्ट सांगतोय बाकी सगळे नवीन जे लोक आहेत त्यांच्यासाठी की आता मी Yes, खूपशा yes. मोठ्या कंपन्यांवर काम करतो, तेव्हा खरोखर म्हणजे हे जे यांनी सांगितलंय परफेक्ट आहे. कंप्लायन्स खूप 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 जरुरी आहे. नाहीतर असं गरजेचं होतं कधी कधी मोठ्या कंपन्या येतात समोरून काहीतरी हातामध्ये चांगलं मिळतंय कॉन्ट्रॅक्ट किंवा काहीतरी, आणि त्यावेळेला समजतं की आपल्याकडे आपण कुठेतरी शॉर्टकट मारण्याच्या ह्याच्यामध्ये सगळं राहिलेलो असतो पाठी, आणि मग खूप प्रॉब्लेम होतो. मग ते चांगलं विचारी कंपनी आलेली असते, म्हणजे थोडे खर्च होतात, मी नाही म्हणत नाही सर, आता ऑलरेडी त्यांनी सांगितलं की थोडासा खर्च काय काय वेळेला होतो, जसं वर्कमेन्सला ह्याला त्याला, पण तो तुम्ही बघू नका जर लॉंग टर्म जर बघायचं असेल तर. आणि कंप्लायन्स जर प्रॉपर असेल तर मोठ्या काळात, आता काय झालंय की सगळ्याच कंपन्या एवढं मोठं कंप्लायन्स हे होत चालल्यामुळे सगळ्यात आता फॉलो करायला लागल्यात कंप्लायन्स. आता हळूहळू फॉलो एवढं करायला स्ट्रिक्ट लागले. होत चाललं. हो. त्यामुळे जे काय असतील तुमच्या बिझनेस प्रमाणे तुम्ही करा असं मला तरी वाटतं, आणि जस्ट शेअर करायचं होतं तेवढं, बाकी काय नाही. येस येस. थँक्यू जितेश सर थँक्यू फॉर थँक्यू जितेश इन्साइट्स. सर. जितेश सर आणि सचिन, थँक्यू फॉर जॉईनिंग अँड शेअरिंग युअर इनसाइट नॉलेज. म्हणजे मंडे म्युझिक वरती हा प्रयत्न आहे, वेळात वेळ काढून यू टूक द सेशन. थँक्यू फॉर दॅट अँड थँक्स टू एव्हरीवन फॉर जॉईनिंग अँड मेकिंग इट अ फ्रुटफुल सर आणि डिस्कशन. पुन्हा भेटू पुढच्या येस सर, आणि हा सोमवारी तुमचा एका नवीन टॉपिकवर. सर आणि तुमचा हा इनिशिएटिव्ह खरंच सचिन बोल. खूप छान आहे मंडे म्युझिकचा. सो प्लीज हा असाच कंटिन्यू ठेवा, आणि प्रत्येक वीक प्रत्येक सब्जेक्ट एक्सपर्टना तुम्ही याप्रमाणे म्हणजे यापुढे पण असे सेशन करत राहा सर. तुम्हाला ऑल येस द येस. बेस्ट याच्यासाठी. सचिन दामणे सर आज तुम्हाला पण. this is the थँक्यू थँक्यू. 73rd episode that we are doing today. क्या येस बात है, येस क्या येस. बात है. थँक्यू Okay. थँक्यू एव्हरीवन. Thank you. ठीक आहे. Good night. Done. येस थँक्यू Yes, yes. Thank थँक्यू. you. Thank you. Thank Yes, you. Good thank you. night. Yeah.